नमस्कार. एक गोष्ट सांगू का? मी सध्या ना पर्थ ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि माझा मुलगा भारतामध्ये 12वी बोर्डाची तयारी करतोय. आमच्यामध्ये 7,000 किलोमीटरचं अंतर आहे. दररोज रात्री आम्ही व्हिडिओ कॉल करतो. आता हे बरेच महिने झालं चालू आहे. त्याच्या डोळ्यात मला ताण दिसायला लागला होता, प्रश्न दिसायला लागले होते, शंका दिसायच्या. पण मी त्याच्या बाजूला बसू शकत नव्हते. त्या रात्रीच मी ठरवलं, आई म्हणून काही तर करावं लागेल. मला तिथं न जाता येणं हा माझा गिल्ट बनत होता. आई म्हणून मी तिथे नसली तरी माझी साथ त्याला मिळावी हीच इच्छा होती. म्हणून मी तयार केलं स्कोअर शुअर. हे एक AI जनरेटेड ऍप आहे, जो अभ्यास समजावतोय, जो रात्री 2 वाजताही प्रश्नांची उत्तरं देतोय आणि बोर्ड परीक्षेची तयारी सोपी करतोय. आज माझा मुलगा ना स्कोअर शुअर अगदी वापरून अभ्यास करायला लागला. त्याला चॅप्टर्सचे सगळे डिटेल्स कळतात, चॅप्टर समजावून सांगितला जातो, त्याच्यावरचे नोट्स बनवले जातात, त्याच्यावरच्या समरी बनवल्या जातात, त्याच्यावर लागणारी सगळी क्वेश्चन पेपर, इवन चॅप्टर वाईज क्वेश्चन पेपर पण तो सॉल्व्ह करू शकतो. स्कोअर शुअर हा क्लास 8 टू क्लास 12 CBSE बोर्ड NCERT सिलेबस थ्रू बनवला गेलेला ऍप आहे. खरं सांगते, मी सर्टिफाईड AI इंजिनियर आहे हे म्हणण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग लेकरांना व्हावा म्हणून या माझ्या गिल्टलाच मी कन्व्हर्ट करून टाकलं एका ऍपमध्ये, जेणेकरून मी नसली तरी माझ्या लेकराजवळ ही ऍप आहे. या ऍप थ्रू तुमचे लेकरं सुद्धा व्यवस्थित अभ्यास करू शकतात आहेत, व्यवस्थित समरी नोट्स बनवता येतात आहेत, PDF डाउनलोड करता येतात आहेत, फ्लोचार्ट्स बनवता येतात आहेत. तुम्हाला समजा हाताला लिखाणाची सवय हवी असेल तर प्रश्नांची उत्तरं लिहून काढा, फोटो काढा, तो अपलोड करा. तो चेक करतोय की तुमचे विकनेसेस काय आहेत. तुमचा स्कोअर बोर्ड तयार होतोय, म्हणजे तुम्हाला परीक्षेला जायच्या आधीच माहिती आहे की माझे वीकनेस कुठले आहेत, त्याच्यावर फोकस करा. तो स्वतः तुम्हाला सांगतोय ऍप की तुम्ही या विषयांमध्ये कमी पडताय, इथं फोकस करा, इथे क्वेश्चन आन्सर्स नीट वाचा. अगदी आई जशी बसते की नाही, एखाद्याला रट्टा पण देते, हा टॉपिक नीट कर, हा टॉपिक व्यवस्थित करायला पाहिजे, हे सगळं ते ऍप पण सांगताय. ऍप डाउनलोड करायची नाही आहे, ब्राउझर बेस आहे. फक्त इंटरनेट आणि मोबाईल्स असले तरी चालतं, डेस्कटॉपवर चालते, आयपॅडवर चालते, मोबाईल्सवर चालते. सर्व लेकरांसाठी ही ऍप सध्या फ्री आहे, डाउनलोड करायची गरज नाहीये. परत सांगते, गुगलचं ऑथेंटिकेशन आहे, पॅरेंट सुद्धा सेम ऑथेंटिकेशनला लॉग इन करून चेक करू शकतात की त्यांचे लेकरांचा स्कोअर काय येतात आहे. नीट बघा, शाळांना डावलून हे नाही आहे. टीचर जे शिकवतात आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचंय. घरी येऊन डायरेक्ट पेपर द्या याच्यावर, म्हणजे कळेल की तुम्हाला टॉपिक नीट समजलाय का. एखादा क्वेश्चन नाही समजला, त्याचा फोटो काढा, तो अपलोड करा, तुम्हाला करेक्ट उत्तर मिळणार आहे. तुम्ही सगळेजण ना ChatGPT वापरताय. ChatGPT मध्ये वेग आन्सर्स मिळतात, कारण तुम्ही त्याला प्रॉम्प्ट व्यवस्थित देऊ शकत नाही. याच ChatGPTला म्हणजे OpenAI 4.6 GPT हे वापरून मी 5.2 GPT वापरून मी बॅकएंडला सगळा डेटा, सगळे PDF NCERTला कनेक्ट केलेले आहेत. हे पॅरेंट्ससाठी टेक्निकल सांगणं चालू आहे की NCERTचा रिफ्रेश बटन आहे, ते रिफ्रेश केलं की रिफ्रेश डेटा मिळतोय. त्याच्यावरनं तुमच्या लेकरांचे सगळे सिलेबस, जे सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेले त्याच्यावर रिलेटेड सगळा डेटा तिथे मिळणार आहे. नक्की वापरून बघा. ऍपचं नाव आहे, खाली दिलेलं आहे, ती वेबसाईट आहे. जस्ट लॉग इन करा आणि बघा, हे तुम्हाला मदत करेल. 100% नाही, पण काही प्रमाणात. आईच्या ऐवजी AI नक्कीच तुमच्या साथीला उभं आहे. मी माझ्या लेकरासोबत नाही राहू शकत आहे, ते गिल्ट मला सहन नव्हतं होत. ही ऍप बनवली, तुम्ही सगळे वापरून बघा.